आणि त्या दृष्टिकोनातून मात्र प्रयत्न सुद्धा केले जातील. दशरथ पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारे हे षटक आपण पाहतोय. 9 क्षेत्ररक्षक तब्बल 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, त्यामुळं सर्कलच्या बाहेर असणाऱ्या 2 क्षेत्ररक्षकांना मात्र बरीच धावपळ करावी लागणार आहे. ओव्हर द विकेटनं अगुट टप्प्याचा बॉल इथे मात्र सरळ भिरकावून दिलाय. बॉडी स्ट्रॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल जाईल 6 धावांकरता. षटकार. गुडलँड स्पॉटवर पडलेला बॉल जबरदस्त, मी तर म्हणेन ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. यावेळचा बॉल थोडासा चतुराईनं मात्र मी तर म्हणेन गोलंदाजांना मिश्रणयुक्त गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडासा स्लोवर ऑन करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये झालेला तो यशस्वी. तर षटकारानंतर मात्र लगेच कमबॅक केले जाते गोलंदाज दशरथ पाटीलच्या माध्यमातून. समोर अजय सोगे. पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय. अकुटप्प्याचा बॉल पूल केला. इथे मात्र स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला चकून बॉल चालला डीप मध्ये. फिल्डिंग करेपर्यंत मात्र फक्त एकच धाव घेण्याचा अवधी होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक सुरू आहे. 8 धावा धावफलकावर. चंदू निखिल 11 संघ. पहिल्या मॅच मध्ये राकेश 11 संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर मात्र आर्यन 11 संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला जंजीरा मराठमोळे याही संघानं सेम केलंय. फुलर लेंथ होता, खोदून काढल्या अक्षरशः लॉंगॉनच्या दिशेमध्ये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच धाव. एक खास करून वैशिष्ट्य राहिले आज जंजीरा मराठमोळेची फिल्डिंग. आणि या फिल्डिंगमुळे सुद्धा बराचसा त्यांना फायदा झालाय. बऱ्याचशा कॅचेस घेतल्या गेल्या आणि त्यामुळेच मात्र कमी धावांमध्ये रोखण्याचा पराक्रम सुद्धा त्यांनी केला. त्यामुळे क्षेत्ररक्षकांची साथ किती महत्वाची असते. त्यामुळे अगोदरच आम्ही म्हणालो होतो सांघिक कामगिरी केले या संघानं आणि याच सांघिक कामगिरीमुळे मात्र हा संघ वरचढ ठरतोय. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्ट्रेट टू द बॉलर. इथे मात्र झेल एवढ्या सहजतेनं मात्र सोडला गेला. एवढा सोपा झेल अगदी रिलॅक्स मध्ये घेण्याचा प्रयत्न होता दशरथचा. परंतु कधी कधी सोपे वाटणारे झेल अशा पद्धतीने सोडले जातात आणि इथे मात्र जीवनदान मिळतंय. ही फार मोठी चुकी असेल ती गोलंदाज दशरथ कडून अजय सोगे या बॅट्समनला आता मात्र जीवनदान दिलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 10 या आकड्यावर. पहिलं षटक समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकानंतर मात्र धावफलकावर 10 धावा बिनबाद. झेल सोडला अजय सोगेचा जो वडगाव रजनी स्पर्धा त्यानं गाजवली होती. LED टीव्ही त्याला मिळाली होती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता. परंतु इथे मात्र एवढ्या मोठ्या खेळाडूचा झेल मात्र सोडला गेला. फिल्डिंगच्या बद्दल आपण बोलत होतो परंतु इथे मात्र जरूर चुकी झाले. दुसरं षटक सेकंड ओव्हर. जंजीरा मराठमोळे टीम कडून गोलंदाजी मार्कवर मात्र अभि गरुडे. फलंदाजी मधून आज मात्र काहीच योगदान नाही परंतु गोलंदाजी मधून तो योगदान जरूर देतोय. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन मात्र अगदी फाईन लेग रिजन कडे सरकलाय बॉल. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. पाठीमागच्या 2ही बॉलवर तेच घडलं. मागच्या बॉलवर सुटलेली कॅच आणि आता मात्र इथे मात्र सोडलेला चौकार. पहिलाच बॉलवर अभि गरुडेला पडलाय हा मिसफील्डचा चौकार. या चौकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावर. 14 रन्स. अभि गरुडे यंदाच्या हंगामामध्ये क्रिकेटच्या मोसमाला सुरुवातीलाच मात्र दुखापतग्रस्त झाला. बॅटची कडा. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल जाईल. वेगानं मात्र फिल्डर त्या ठिकाणी आला परंतु बॉल जातोय सीमा पार. अभि गरुडेला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
त्या 2 चौकारांच्या मदतीनं मात्र धावसंख्या तब्बल 18 या आकड्यावर. या बॉलचा बॉल हवेमध्ये जरूर आहे, क्षेत्ररक्षक मात्र जज करतोय परंतु त्याला मात्र जजमेंटच मिळालं नाहीये. झेल सुटला जातोय आणि पुन्हा एकदा इथे मिसफील्ड वारंवार. आता मात्र हे झालेलं चुकीचं क्षेत्ररक्षण म्हटलं की कर्णधारासाठी मात्र ही भेडसावणारी समस्या असेल, वाढलेली चिंता असेल. कारण ज्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र प्रतिस्पर्धी टीमवर दबाव टाकला जातो तो दबाव आता मात्र कुठेतरी रिलीज झालाय. ज्या पद्धतीनं बाउंड्री सोडली, 2 झेल आतापर्यंत सुटले गेले, एक सोप्पा झेल सुद्धा सोडला होता पहिल्याच ओव्हरमध्ये दशरथनं. सगळ्या घडामोडी पाहिल्या तर येणारा पुढच्या ओव्हर्समध्ये मात्र येणारा काळ थोडासा कठीण जाऊ शकतो समोरच्या दिशेला. पुन्हा एकदा तेच घडतंय वारंवार. क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, हे एक सूत्र आहे क्रिकेटचं. परंतु हे सूत्र आज कुठेतरी मागे पडताना दिसतंय जंजिरा मराठमोळे टीमसाठी. प्रत्येक बॉलवर मी तर म्हणेन कुठेतरी घाई केली जाते किंवा व्यवस्थित लक्ष नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही आहे मॅच मध्ये. त्यामुळे या वारंवार चुका आणि त्याचा लाभ मात्र उठवलाय प्रतिस्पर्धी संघानं. लोवर फुल टॉस होता स्ट्रेट टू द फिल्डर. यावेळेस मात्र कव्हर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अभि गरुडे मिळवतोय फर्स्ट ब्रेक थ्रू, पहिलं यश. बॅट्समन आउट होतोय. इथे मात्र सलामीवीर अजय सोगे. शेवटचा चेंडू असेल अभिचा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार आणि 2 वेळा दुहेरी धावा, अशा पद्धतीने 12 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट ही गरज होती जंजिरा मराठमोळे संघाला. 22 धावा धावफलकावर आहेत. लास्ट बॉल असेल सेकंड ओव्हर. यानंतर मात्र पॉवर प्लेची षटकं समाप्त होणार आहेत. सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटणार आहे. नवीन बॅट्समन पंकज ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फसलाय. बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र बॉल जातो निर्धाव. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला अभि गरुडेनं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चंदू निकेल 11 संघ जाऊन पोहोचलाय. तो एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. तर आता मात्र सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलंय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये मात्र चंदू निकेल 11 संघ कुठपर्यंत मजल मारतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. अतिशय महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. आणि तज्ञांची जी मॅच असेल आर्यन 11 आणि राकेश 11 ची मॅच खरं तर पाहायला गेलं तर इम्पॉर्टन्स बिलकुल नसेल, कारण दोनही संघ मात्र या लीग मध्ये तळाच्या स्थानावर राहतील. गोलंदाजी मार्कवर दशरथ पाटील पुन्हा एकदा. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पुलचा फटका. बॉल जातो ऑन साइडला. मिड विकेटला मात्र फिल्डर आहे. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आता मात्र तैनात केले जातात. धाव मिळेल ती सिंगल. 23 धावा धावफलकावर. निखिल आणि नुकताच दाखल झालेला पंकज ठोंबरे यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला असेल. ओव्हर द विकेटनं दशरथ पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेरच्या बाजूला निघून जातोय. वाईड लाईनच्या बाहेरून येणारा बॉल. पंचांचा मात्र इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन यावेळेस मात्र मिळेल. अभयजी पाटोळे त्याचप्रमाणे निरंजनजी सावंत 2 आमचे मॅच ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगलं काम करत असताना स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा त्यांनी अंपायरिंग केली होती. खूप खूप स्वागत असेल त्यांचं सुद्धा. इथे मात्र व्हाईट बॉल नंतर धावसंख्या पुढे जाईल ती 24 या आकड्यावर. 24 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय.
ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक अजून सीमारेषेलगत तैनात केलाय, म्हणजे स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्यानंतर मात्र लॉंगर आणि काऊ कॉर्नर. यावेळचा फटका बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि रूम क्रिएट केला आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कटचा फ्लाथून फटका, बॉल जाईल सीमा पार. कॉपी बुक स्टाईल मध्ये एक दर्जेदार चौकार. थँक्यू. अफलातून फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला पंकज टोंबरेचा. समोरच्या दिशेला ठोकलाय, यावेळेस मात्र वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. पंकज टोंबरेचा तडाखा, बॉल जाईल 6 धावांकरता. षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. 34 रन्स, 34 धावा. इथे मात्र थोडासा बीट केलाय हळवारपणे आतमध्ये येणारा बॉल, परंतु बॅटची कडा घेऊन मात्र बॉल जातोय. त्यामुळं एक चौकार आणि एक षटकाराची खेळी याच ठिकाणी समाप्त झाले. ती पंकज टोंबरे नाराज आहे जरूर आपल्या खेळीवर, आपल्या चुकीच्या शॉट सिलेक्शनवर, परंतु इथे गोलंदाज दशरथ पाटील मात्र कमबॅक करत असताना बॅट्समन आउट होतोय. फार महत्वपूर्ण विकेट मात्र दशरथला. न्यू बॅट्समन चंदू राणे मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर दाखल झालेत. धावसंख्या चांगली आतापर्यंत विचार केला तर चंदू निखिल 11 संघ दोनही संघ मालक आता मात्र मैदानावर असतील आणि फार मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं त्यांचीच प्रतिष्ठा पणास लागली असेल. काही झालं तरी संघाला पुढे न्यायची जबाबदारी सगळ्यात आधी कर्णधार पेक्षा असते ती संघ मालकावर. आल्या इथे मात्र आपला तडाखा दाखवत असताना दर्जेदार स्ट्रोक. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका, बॉल जाईल षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 41 या आकड्यावर. 41 हे महागडं षटक आता मात्र राहिलंय ते जंजीरा मराठमोळे संघाच्या दृष्टिकोनातून, कारण 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आणि हे लांबलेलं षटक मात्र समाप्त झालंय. परंतु इथे विचार करण्यास भाग पाडलंय. तर 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 41 धावा धावफलकावर, म्हणजे जवळजवळ पाहायला गेलं तर 19 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तर चंद्रकांतजी राणे यांना प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक असेल. आमचे मान्यवर संतोषजी कडव साहेबांकडून हे पारितोषिक असेल. ते चंदू राणे मैदानामध्ये मात्र बॅटिंग करतात आणि अगदी पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं सुद्धा उघडले. 3 ओव्हर्स नंतर खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळते. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करतोय, बट विकेट झोन कडे. इथे मात्र फिल्डिंग केली जाते. धाव मिळते सिंगल. 41 धावा धावफलकावर लागल्यात. 4थं षटक आपण पाहतोय. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. मागचं षटक मात्र थोडंसं महागडं ठरलं. 18 धावा मागच्या ओव्हरमध्ये मात्र खर्च केल्या दशरथ पाटील
आणि 2 षटकं टाकली. 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावा द्याव्या लागल्या. यावेळेचा बॉल मात्र त्रिफळ उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट होईल. चंदू राणे यांना परतावं लागेल. चांगली सुरुवात केली होती परंतु मात्र क्लीन बोल्ड. खोपोलीमधील एक जबरदस्त 40+ खेळाडू आहेत प्रकाशजी मेंगाळ यांचं या ठिकाणी आगमन होते मंचावर. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. चौक प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं. तर इथे मात्र विकेटचं पतन झालंय आणि चांगली सुरुवात केली होती चंदू राणे यांनी, परंतु तदनंतर मात्र त्या सुरुवातीला शेवटपर्यंत तुम्ही काय करताय मॅचला, परंतु इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतोय जंजिरा मराठमोळे संघ. आतापर्यंत विचार केला तर धावा झाल्या ते 41 धावा 41. 3 ओव्हर्स नंतर 40 होत्या. इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली. पंचांना मात्र बिलकुल इंटरेस्ट नव्हता या अपील मध्ये. लेगबाईच्या स्वरूपात मात्र ही धाव येते. सिंगल धाबेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42. 42 या आकड्यावर 42 धावा धावफलकावर झाल्यात. 4थं षटक सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आणि दोनही टीमसाठी अशासाठी महत्वाची आहे की इथून मात्र जिंकणारा संघ या आपल्या ग्रुपमध्ये मात्र जाईल टॉपला. बॅकफुटला जाऊन पूल केला. यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर लेग रिजनकडे चांगली फिल्डिंग होते. इथे मात्र मागच्या षटकामधील अपयश धुवून काढायचं असेल तर कमबॅक करावा लागेल हा संदेशच जणू 3 ओव्हर्स नंतर मात्र दिला असेल अभि गरुडेनं. कारण या 2 ओव्हर्स मध्ये जर कमबॅक करता आला तर अजूनही या मॅच मध्ये आपल्याला मात्र एक मोठी धावसंख्या रोखता येण्यासारखी आहे आणि त्याच दिशेनं आता मात्र पावलं टाकली जातात. ओव्हर द विकेट यावेळेस मात्र अगदी फाईन जातोय हा स्ट्रोक आणि इथे मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळतील 4. आलाय हा दर्जेदार चौकार. फोर्टी 47 जाबा. 4थं षटकावर पाहतोय गोलंदाज शैलेश मापधीला. बॅटची कडा घेऊन अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं बॉल येतोय. सिंगलच मिळेल. व्यवस्थित टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. एकेरी धावेच्या मदतीनं आता मात्र धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही लास्ट ओव्हर असेल, शेवटचं षटक आहे, त्यामुळे इथून मात्र टार्गेट सेट करावं लागेल. बॅटिंग करत असताना चंदू निखिल 11 संघ किती धावांपर्यंत जर मजल मारता आली तर या धावा डिफेंड करता येण्यासारख्या आहेत. हे सगळी आकडेमोड कॅल्क्युलेशन्स घेऊन मनामध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल. हा अतिशय महत्वाचा षटक असेल दोन्ही टीमसाठी. कारण या षटकामध्ये जर असंच षटक मापदी सारखं पडलं तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करता येईल जंजिरा मराठमोळे संघाला. परंतु ही धावसंख्या 60च्या पुढे गेली तर नक्कीच एक आव्हान आणि एक आव्हानात्मक धावसंख्या उभारी राहील आणि तदनंतर मात्र संघर्ष करावा लागेल. दुसऱ्यांदा 17 मध्ये मात्र चेसिंग करत असताना जंजिरा संघाला. लास्ट ओव्हर असेल. 48 धावा धावफलकावर शेवटचं षटक घेऊन जंजिरा मराठमोळे टीम कडून गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. बॉलर पहिलाच बॉल. इथे मात्र टप्पा पडला गुडलेन स्पॉटवर आणि थोडीसा उसळी पाहायला मिळाली, बाउन्स पाहायला मिळाला आणि खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु त्यात मात्र आलाय अपयश. पहिला बॉल निर्धाव गेला. निखिल गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक निकी. लास्ट ओव्हर आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथे मात्र फुलर लेत होता, खोदून काढले अक्षरशः. बॉल जातोय अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळते सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता कणकणीत चौकार आणि या चौकारानं मात्र संघाचा अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 52 धावा स्कोर कार्डवर.
लोवर फुल टॉस होता इथे मात्र अगदी स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. बॉल जातोय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. स्लॉगवरच्या षटकामध्ये इथे मात्र वेगानं धावा जमवण्यास सुरुवात केली. आता चंदू निखिल 11 संघांना बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 56 वर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निकीचा हा बॉल खोदून काढलाय. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी प्राधान्य आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. आता मात्र एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना चंदू निखिल 11 संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 58 धावा. धावफलकावर अजूनही खेळ बाकी असेल. उर्वरित 2 चेंडू. 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर ही धावसंख्या मात्र मोठी होईल. आणि तोच फटका यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. वडे सुपर स्ट्रोक. षटकार. 6 धावा. बॅटची कडा आणि इथे मात्र यष्टीरक्षकांना घेतलेला शेवटच्या बॉलवर झेल. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलकावर 64 धावा. पुन्हा एकदा आता मात्र घाम गाळावा लागेल जंजिरा मराठमोळे संघाला. या दुसऱ्या सत्रामध्ये 65 धावांचं लक्ष असेल. 65 रिक्वायर्ड. आणि अभि गरुडेकडे खास करून नजर असेल, कारण हा जर खेळाडू या मैदानामध्ये खेळला तर कोणतंही लक्ष अशक्य नसेल. त्याच्या समोर एवढं टॅलेंट त्याच्यामध्ये जरूर आहे. क्षमतेनं खेळ जर त्याने केला तर तिसरा विजय सुद्धा नोंदवू शकतो. परंतु चंदू निखिल 11 संघाचा जो सकाळपासून जो आत्मविश्वास पाहिला, ज्या कॉन्फिडन्सनं मैदानामध्ये उतरले आणि 2ही सामने जिंकलेत, हे सारं काही पाहता ही मॅच मात्र नक्कीच एक टफ मॅच पाहायला मिळेल आणि या प्रेक्षकांना मात्र मनमुराद आनंद देणारी असेल यात तिळ मात्र शंका नसेल. तर 65 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार? 65 धावा चेस होणार की या धावा मात्र डिफेंड करणार? ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये ओमकार गुरव यांना. आकाश आकाश तर नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं आगमन झालंय, अर्थातच खोपोलीमधील नक्कीच एक 40+ खेळाडू आहेत आणि चांगलं क्रिकेट ते सुद्धा खेळतात. प्रकाशजी मेंगाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय. मी नरेशजी टोंबरे, अर्थातच रायगड एक्सप्रेस, आमचा खऱ्या अर्थानं रायगडचा अभिमान, हतनोली गावचा एक प्रतिथयश खेळाडू
त्याचं या मंचावर या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र स्वागत केलं जाते. मंगेशजी पाटील माझगावचे युवा सेना विभाग प्रमुख यांनी मला 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी सुपूर्द केली. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण या मंचावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. सुस्वागतम. नाणेफेकीचं कौल करून जिंकून आपण पाहतोय की सन्माननीय मंगेशजी जाधव यांचा सत्कार मी अवघ्या गोरख रसाळ यांना विनंती करतो की आपण मंगेश जाधव यांचा सत्कार करायचा आहे. नाणेफेकीचं कौल जिंकून जंजिरा मराठमोळे या संघानं गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये आपण पाहतोय की 64 धावांपर्यंत रोखलं ते निखिल चंदू 11 या संघाला. आता 65 धावसंख्येची गरज आहे. 5 षटकांचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. धीरज डुकरेच्या बॅट मधून आलेला हा पहिला दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थाने या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. बरीचशी मैदानं गाजवणारा खेळाडू यंगस्टार राष्ट्रीय संघाचा खऱ्या अर्थाने एक तारणहार आणि तो मैदानावरती आता पहिल्या चेंडूपासून आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. अजय सोगेचा हा पुढचा चेंडू असणार. दुसऱ्या चेंडूवरती पुनश्च जबरदस्त फटकाबाजी पाहायला मिळतीये. सरळ चेंडू वाटचाल करेल. फाईन लेग सीमारेषा क्रॉस करतोय. 4 धावांसाठी आलेला हा दुसरा चौकार. माझी दैना दैना रे तिच्या विनाचीच माझा दैना. धन्यवाद डीजे. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती बिनबाद 8 धावा लागल्यात. अभि गरुडे आणि धीरज डुकरे ही सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते. 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेत. इरादे स्पष्ट केलेत. जो मनसुबा होता खऱ्या अर्थानं 65 धावांचं डोंगर खऱ्या अर्थानं पोकळायचंय त्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती खऱ्या अर्थानं उडवलाय. सरळ चेंडू चाललाय. लॉंगॉन सीमारेषे पलीकडे मारलेला हा पहिला दणदणीत षटकार. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी आक्रमक पवित्रा खऱ्या अर्थानं धारण केलाय तो धीरज डुकरे या खेळाडूनं. असं वाटलं होतं या सामन्यामध्ये मगाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी अजय सोगेच्या माध्यमातून झाली परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटवर ढकलण्याचं काम खऱ्या अर्थानं केलंय. जरी 64 धावा धावफलकावरती लागल्या असत्या तर 65 धावांचा डोंगर का पकडू शकत नाही. आपण पाहतोय की जंजिरा मराठमोळे टीम हे या ठिकाणी आपण पाहतोय की सांगताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूपासून आक्रमण चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होताना पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती 6 धावा आल्या. 14 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. राकेश 11 आणि आर्या 11 या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी आपण व्यासपीठावर समोर यावं. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या धन्यवाद डीजे. ज्या धीरज डुकरेने खऱ्या अर्थानं आक्रमण चढवलं होतं पहिल्या 2 चेंडूवरती चौकार त्यानंतर आलेला षटकार परंतु जे वादळ घोंगावत होतं मैदानावरती ते खऱ्या अर्थानं 4थ्या चेंडूवरती शांत केलं अजय सोगेनं. परंतु जी सुरुवात केली होती ती फार निर्णायक ठरली होती खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या जंजिरा मराठमोळे या संघासाठी. परंतु त्या सुरुवातीमध्ये सातत्य टिकवलं असतं तर कदाचित या धावा कमी पडल्या असत्या. परंतु फलंदाज होतोय तो बाद. नौका फलंदाज मल्हार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जातोय.
नौका फलंदाज मल्हार जाधव कलोतेचा हा खेळाडू. कलोते संघाकडून खऱ्या अर्थानं नेहमीच सातत्याने चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु या मैदानावरती आता या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागणार, कारण त्याच्या समोरचा गोलंदाज आहे बरीचशी खऱ्या अर्थानं मैदान गाजवली आहेत. कंबर कसलेला हा गोलंदाज सारंग संघाचा अजय सोगे त्याने हा चेंडू टाकलाय खेळपट्टीवरती निर्धाव. हा खेळपट्टीवरती या चेंडूवरती चांगला फटका. क्षेत्ररक्षक दोन दोन संचित चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत या चेंडूवरती मिळते ते एकच धाव आणि एक धाव संख्येच्या मदतीनं धावा धावपलकावरती लागल्यात. 15 धावा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवायचं होतं, ते आक्रमण जरूर चढवलंय, परंतु जो आक्रमण करणारा फलंदाज आपण पाहतोय की धीरज आहे तो बाद झालाय. परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नौका फलंदाज मल्हार आणि त्याच्या साथीला असणारा सलामीला आलेला अभि गरुडे, या दोन्ही फलंदाजांमध्ये ताकद आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. अजूनही गरज असणार आहे ती 40 या धावसंख्येची गरज. बाळा गायकवाड या खेळाडून जर या सामन्यामध्ये जर झेल पकडला तर संतोष कडू या साहेबांकडून आपण पाहतोय की 200 रुपयाचं पारितोषिक. पुढे या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते. आतापर्यंत जंजिरा मराठमोळे या संघाच्या माध्यमातून 15 धावा पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्यात. उर्वरित आता 4 षटकांचा खेळ बाकी आणि 40 धावसंख्येची गरज. पंकज ठोंबरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू खराब टाकण्यात येतोय. लेग स्ट्रिकच्या बराचसा बाहेर टाकलेला पंचांनी या चेंडूला अगदी हेरलं आणि या चेंडूवरती घोषित केलं की हा चेंडू स्क्वेअर. एक धावसंख्येच्या मदतीनं 16 धावा स्कोर कार्डवरती. राकेश 11 आणि आर्यन 11 या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठासमोर यावं आणि हा चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय तो निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर लगेचच खऱ्या अर्थानं केलेलं हे कमबॅक या सामन्यामध्ये फार महत्वपूर्ण ठरतंय. ते फिल्डिंग करणाऱ्या निखिल चंदू 11 या संघासाठी. पंकजचा पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडवरती फलंदाज मल्हार. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. थोडस स्लोवर केलं होतं या चेंडूला आणि खोलवर पट्ट्याचा हा चेंडू आणि या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती पंकज ठोंबरेच्या माध्यमातून. अभि गरुड्याला अजून स्ट्राईक मिळालेली नाहीये. चांगला खेळाडू आहे. बरीचशी मैदान याशिवाय सुद्धा खेळाडूने गाजवली आहे. सातत्याने त्याचा चांगला परफॉर्मन्स या परिसरामध्ये पाहायला मिळतो. परंतु या चेंडूवरती पुनश्च तिसरा चेंडू होता मल्हार या खेळाडूला टाकलाय तो निर्धाव. त्याला थोडा विचार करण्यामध्ये भाग पाडलाय पंकज या गोलंदाजानं. आता पूर्णपणे दबावामध्ये पाहायला मिळते यानंतरचा होणारा सामना. आर्यन 11 आणि राकेश 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यावं. हाही चेंडू खेळपट्टीवरती पडला जातोय निर्धाव. पहिला चेंडू स्क्वेअर टाकलाय, त्यानंतर टाकलेले 4 चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजीचा खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक पेश करतोय गोलंदाज पंकज ठोंबरे. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती बॅटची कडा सरळ चेंडू जातोय निखिल पाटीलच्या हातामध्ये आणि फलंदाज होतोय बाद. 5 चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. ती बॅटिंग करणाऱ्या निखिल नौका फलंदाज प्रदीप जाधव मैदानावरती जातोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअरच्या मदतीने एक धाव मिळाली होती. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 16 धावा.
5 चेंडू निर्धाव टाकलेत. फार जबरदस्त गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडवरती बी गरुडे अजूनही उपस्थित आहे. मेडन षटक, पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं गोलंदाज पंकज ठोंबरेच्या नावावरती जात आहे. फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती स्वेअरची एक धाव वगळता फार चांगली गोलंदाजी, कुठल्याही प्रकारची धाव बॅटच्या साह्यानं या ठिकाणी आलेलं नाहीये. पहिलं मेडन षटक पंकज ठोंबरेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पडलं जात आहे. अभिनंदन पंकज, फार चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून पाहायला मिळते. पुनश्च तिसरा षटक आपण पाहतोय गोलंदाज अजय सोगेच्या माध्यमातून फेकलं जाईल. बऱ्याचशा उशिरानं आपण पाहतोय आता अभि गरुडे स्ट्रायकर एंडवरती खेळतोय. एकही चेंडूचा त्यांनी सामना केलेला नाहीये, म्हणजे त्याला आता संधी आहे मोठे फटके मारण्याची. मोठे फटके मारण्याची गरज आहे, कारण आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये एकच धाव खर्ची केली. पहिल्या सत्रामध्ये आल्या होत्या त्या 15 धावा, त्यानंतर एक धाव, म्हणजे धावफलकावरती धावा लागल्यात 16 धावा. हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळते. डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर फार वेगानं विसावतोय तो निखिलच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. जबरदस्त गोलंदाजी. अभि गरुडेला आता विचारपूर्वक खेळ करणं गरजेचं आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आता या धावा कशा रीती येणार हे सांगणं थोडंसं कठीण, परंतु चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत सेफली जमिनीला चेंडू लँड होतोय आणि या चेंडूवरती मिळते ती एक धावसंख्येने. आता धाव फलक आता थोडासा आकार घेतोय. 17 धावा स्कोर गार्ड वरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अंतिम पुकार असेल आर्यन 11 आणि राकेश 11 या दोन संघाच्या कर्णधाराला की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठासमोर लवकरात लवकर यावं. बाळा गायकवाड याच्यासाठी सुद्धा आपण पाहतोय की कॅच सोडली म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय गोरख रसाळ यांच्या माध्यमातून. या चेंडूवरती चांगला फटका, सरळ चेंडू चाललाय. 6 धावांसाठी मारलेला हा माइटी हिट षटकार. तिथं लॉट बघ ना कसा आहे, त्याप्रमाणे बघ ना. मैदानामध्ये बॉलचा पुरवठा करायचा आहे. सागर आपण पाहतोय की राणे समीर राणे यांच्याकडून बाळा गायकवाड साठी कॅच सोडल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती सागर अजय सोगेच्या माध्यमातून गोलंदाज सहकार अजयचा पुढचा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. आता फार संत वातावरण मैदानावरती पाहायला मिळतंय. अभि गरुडे स्ट्रायकर रेडवरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होणार का याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. आर्यन 11 आणि राकेश 11 या दोन्ही संघांना शेवटची पुकार आहे. जर ते 10 मिनिटात इथे जर पोहोचले नाही ना तर याच्या पुढच्या सीपीएलला त्यांना एंट्री भेटलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. गोलंदाज सय्यार. अभिनय या चेंडूला जबरदस्त फटकावलाय. सरळ सरळ चेंडू जातोय. बराचसा लांबवर मारलेला हा षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावा धावफलकावरती लागल्यात. 30 धावा. धन्यवाद डीजे. सन्माननीय मंगेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आर्यन 11 आणि राकेश 11 या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचं कौल करायचं आहे. अभि गरुडेने या चेंडूवरती जबरदस्त फटकेबाजी चढवली. या चेंडूवरती मिळतात 6 धावा. अजूनही आपण पाहतोय की 35 धावसंख्येची गरज या चेंडूवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जपा पडल्यानंतर चेंडू जातोय.
तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. हॅलो 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 सन्माननीय आनंदजी तारेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय पारगाव. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय आनंदजी तारेकर पारगाव यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. येस थँक्यू डीजे. मनोज जाधव, पहिल्या मॅच मध्ये आपण टॉस हारला होता आणि रणनीती आपल्याला जी हवी होती ती रणनीती आपल्या वाट्याला आली होती. तर या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर कोणते निर्णय अंमलबजावणी कारण का प्रसाद विचारे एक चांगला गोलंदाज आपल्या समोर असेल. नक्कीच खूप मोठं दडपण आहे आमच्यावर, कारण प्रसाद विचारे खूप मोठा गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्याने केली आणि सेकंड मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. परंतु या मॅच मध्ये मला असं वाटतं तो उपलब्ध आहे की नाही याच्यावर थोडीफार शंका आहे. तो ती चिंच खाली आहे काहीतरी, मला असं वाटतं कालमंत्र करताय. परंतु आजचा दिवस आमच्या दोन्ही टीमसाठी खूप म्हणजे खूपच वाईट दिवस आहे आणि खूप बोलता येत नाही आम्हाला, कारण खूप नाराज केलंय आम्ही दोन्ही टीमच्या संघ मालकासाठी. त्याच्यासाठी आम्ही आज मला असं वाटतं आम्ही जेवणार पण नाही आहोत. आणि हे खोटी गोष्ट नाही, खरंच आहे, जेवणार नाही आहोत आम्ही आज. मनोज जाधव, 6 चेंडू 10 धावा बनवायच्या होत्या. विकेट तुझी गेल्यानंतर कसं दडपण होतं आणि कसं मॅच मध्ये तुझा अंमलबजावणी असेल आणि कशी व्यूहरचना असेल त्या टीमची. आता किती वेळा मॅच झाली बाबा ती, पण मी सांगतो 6 बॉल 10 दडपण काय एवढं काय दडपण नव्हतं, पण परंतु खूपच खराब फलंदाजी मी स्वतः केली आणि माझ्या संघाला मी खूप मोठ्या अडचणीत आणून दिलंय. आणि मला तर काय समजत नव्हतं, मला काय झालेलं काय समजत नाही. मला वाटतं समोरच्या टीमने चटूक केलेला, मला असं वाटतं चटूक केलेला, कारण पहिली मॅच सुद्धा त्याने 2 चेंडूमध्ये 2 धावा पाहिजे होत्या, पण त्या होऊन दिल्या नाही. राज सारख्या फलंदाजाला त्याने 4 बॉलात 22 धावा केल्या. तोच राज त्रिफलाचीत झाला आणि आम्हाला सुद्धा त्याने मला असं वाटतं काय चटूक केलेलं, मला असं वाटतंय त्यांच्याकडे जालिम भलकत आहे, मला असं वाटतंय. धन्यवाद मनोज. या मॅच मध्ये आपली कशी व्यूहरचना असेल ती तुम्हाला प्रत्यक्षात दिसेल. व्यूहरचना आमची रचना आम्ही आधीच केलेली आहे. धन्यवाद. टॉस हारल्यानंतर या ठिकाणी प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी आपण जाणार तर कितपत धावांपर्यंत आपण मजल माराल? आमचा टार्गेट आहे 100चा आणि तो आम्ही पूर्ण करूच. तुमची बॅटिंग आमचं क्षेत्ररक्षण आहे आमचं, आम्ही आरामात जिंकू हा सामना, कारण की आमच्या चुकीमुळे, आमच्या पॅकरच्या चुकीमुळे आम्ही 2 सामने गमावलेत. पुढच्या वर्षी आर्यन इलोनी हाच संघ घेऊन, हेच खेळाडू घेऊन उतरणार आणि प्रथम पारितोषिक आम्ही जिंकणार अशी ग्वाही देतो. आणि आमचा संघ मालक चिंच खाली बसलाय तेव्हा सगळं ऐकतंय, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आम्ही पुढच्या वर्षी प्रथम पारितोषिक मारू. या मला मॅच मध्ये पाहायला मिळेलच. मात्र दोन्ही टीम्सना बेस्ट ऑफ लक देऊया आणि जोडूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपण जाऊया ओमकार गुरव सरांकडे. धन्यवाद डीजे, धन्यवाद मनोज आणि धन्यवाद गौरव ठोंबरे. फलंदाज अभिगरुड आता बाद होतोय. खऱ्या अर्थानं पराभवाच्या छायेमध्ये जातोय की काय असं खऱ्या अर्थानं वाटायला सुरुवात झाली. तर जंजिरा मराठमोळे या संघाच्या माध्यमातून पूर्णपणे भेदकता पाहायला मिळते. गोलंदाजी करणाऱ्या निखिल चंदू 11 या संघाच्या माध्यमातून अजय सोगेने 2 षटकं फेकली. फार जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळत होती. जोपर्यंत अभिगरुडे मैदानामध्ये होता तोपर्यंत अशा पल्लवीत होत्या खऱ्या अर्थानं जंजिरा मराठमोळे या संघाच्या. सन्माननीय राजेशजी पाटील वडगाव जिल्हा परिषद संघटक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं.
DJ Rakesh in the mix. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षकांची मनच जिंकले ती मनोज जाधवनं. कालच्या दिवसामध्ये तमाम प्रेक्षकांचं त्यांनी मनोरंजन केलं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु अंतिम श्रेणी त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेतून वंचित राहावं लागतंय. परंतु चांगला खेळ या सामन्यामध्ये होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय की केतन हा गोलंदाज आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज उभा आहे प्रदीप जाधव. गोलंदाज तयार. या चेंडूवरती जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक कष्टाची पराकाष्ठा करेल त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळतात त्या 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक आता थोडस पुढे सरसावलं जात आहे. धावफलकावरती लागल्यात धावा. 39 रन धावफलकावरती जोडले गेलेत. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना निखिल पाटील असेल, त्यानंतर चंदू राणे यांच्या माध्यमातून फार चांगला खेळ झाला. संचितने सुद्धा शेवटच्या क्षणी फार मोठे फटके मारलेत आणि त्या कारणाने आपण पाहतोय की 65 धावसंख्येचं लक्ष समोरच्या टीम समोर ठेवलं. या चेंडूवरती धोक्याची घंटा वाजली होती, परंतु या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. जंजिरा मराठमोळे टीम आता थोडीशी संकटामध्ये सापडली आहे. सन्माननीय राजेशजी पाटील, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. थोडीशी संकटामध्ये सापडली पाहायला मिळते, परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये. एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि गरज असणार ती. सहा चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. ती जंजिरा मराठमोळे या संघाला चंदू निखिल 11 या संघाविरुद्ध खेळत असताना त्यानंतर आपण पाहतो की आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. सन्माननीय आनंदजी तारेकर पारगाव, आनंद फोटोग्राफी चे प्रोपरायटर आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे कार्याध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा सत्कार मी आयोजकांना विनंती करतो. कैलास गावडे, चौक टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे उपाध्यक्ष कैलासजी गावडे यांना विनंती असेल की आपण सन्माननीय आनंदजी तारेकर यांचा शाल, श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. 6 चेंडू 26 धावसंख्येची गरज. बरेचशा पाहुण्यांची मांदियाळी या स्पर्धेला आपण पाहतोय की लाभताना पाहायला मिळते. आनंदजी तारेकर यांचा सत्कार आपण पाहतोय की कैलास गावडे, चौक टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज होती. आता समीकरण बदललं जात आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा आणि गरज आहे 22 धावसंख्येची. 5 चेंडू 22 धावा. पहिल्या चेंडूपासून आक्रमण चढवण्यास सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्कवर मनीष मेहताला हे षटक सोपवलं जात आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये आक्रमण चढवायला हवं. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार का? त्या विरोधात चांगली गोलंदाजी, परंतु पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा आणि त्यानंतर टाकलेला हा स्क्वेअर चेंडू. 5 धावा या पहिल्या चेंडूवरती मिळत आहेत. धावा धावफलकावरती लागल्यात त्या. सन्माननीय राजेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आयोजकांच्या वतीनं त्यांचं सुद्धा स्वागत करतो. 3 नंबरची डी ट्रॉफी आपण पाहतोय की फार चांगली ट्रॉफी, आकर्षक अशी चषक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो. आयोजकांना विनंती असेल की आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद डीजे. चार षटकारासाठी आपण पाहतो 21 धावसंख्येची गरज आहे आणि जर 4 षटकारांची भारदार खेळी केली तर राजेश पाटील यांच्याकडून आपण पाहतोय की
2500 रुपयाचं पारितोषिक. परंतु या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, संचित आणि त्या ठिकाणी फलंदाज होतोय तो बाद. संचित त्या ठिकाणी चेंडू खाली होता. मनीष मेहतरने फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडूची फेकी झाली 4. 3 चेंडूची फेकी झाली आहे. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्यानंतर चेंडू आला स्क्वेअर आणि नंतरच्या 2 चेंडूवरती लगातार 2 चेंडू आले ते विकेट. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. मनीषचा हा पुढचा चेंडू, ब्लॉक कॉलचा उपयोग. जबरदस्त गोलंदाजी, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी फेकलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मनीषच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतो. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. अजूनही गरज असणार आहे ती 2 चेंडू 21 धाव संख्येची. या चेंडूवरती जबरदस्त फटका, सरळ जाईल चेंडू 4 धाव संख्येसाठी. हा बऱ्याचशा उशिराने आलेला हा चौकार. धन्यवाद डीजे. 1 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज या सामन्यावरती खऱ्या अर्थानं मोहर उमटवली होती निखिल चंदू 11 या संघानं. आणि या स्पर्धेमध्ये लगातार 3 सामने जिंकणारा हा पहिला संघ ठरलाय. निखिल चंदू 11 या संघाला आपण शुभेच्छा देऊया. आणि या सामन्यामधून खऱ्या अर्थानं हरलाय तो जंजिरा मराठमोळे हा संघ. समीर राणे यांच्याकडून आपण बाळा गायकवाड यांच्यासाठी कॅच सोडल्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. त्यांना विनंती असेल बाळा गायकवाड आपण 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यावं. आणि यानंतर मायक्रोफोनवर येतील दीपकजी पाटील. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने 8 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची बहारदार खेळी केली. तो संचित दळवी याला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. राजेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संचित दळवी या खेळाडूला द्यावा. संचित आपण यायचंय. आणि बाळा गायकवाड यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं ते घेण्यासाठी बाळा गायकवाड आपण या. हॅलो, या मॅच साठी पंच सागर ठाकूर आणि रवी ठोंबरे यांनी जायचंय. जा, नाव घेतलं जा. तर कसरकण